आता घरी जाते आणि घरी जाता जाता एक चाचा आहेत अंकल, त्यांना मी स्पीकर दिले. ते इतके छान आहेत, इतके मस्त की त्यांचा जे बिझनेस आहे ना ते भजी वगैरे बनवतात ना त्याचे. तर मी आता जाते, तर मला म्हणतात नाही खाऊन खाल्ल्याची जाऊन खाल्ल्याची. तर मी कारल्याची भजी, कोथिंबीरची भजी, इथं भोपळा, परवल काय म्हणतो आपण त्याची भजी, कारल्याची भजी, आणि हे बघा हे भोपळा आहे, भोपळ्याची सुद्धा भजी बनवतात. आणि टमाटर याची पण ते भजी बनवतात, इतके छान भजी बनवतात. ते बघा मी चालले, मला थांबून घेतलेत. आणि केळी असते ना, केळीची भजी बनवतात. मी जाते, नको उशीर होते म्हणल्याने अंकलनी पटापट भजी बनवायला घेतली. कच्ची केळी आणि कारल्याची इथे स्पेशल डिमांड होते, कस्टमर होते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण बनवतात. ते अंकल मनाने खूप मोठे आहेत, म्हणतात ना पैशाने नसावं मनाने मोठं आहे. ते अंकल हे आहेत. शॉप मोठी नाही छोटीच आहे, पण खूप फेमस आहे यांची शॉप जी आहे ना, लोक खूप लांबून येतात तिथं. आता मी तिथून घरी जाते, 3 हात रस्त्याला जाते, कारण ऑटो आता मला तिथंच आहे. मला उशीर होते म्हणून मी म्हटलं अंकल राहू द्या मला उशीर होते. तर नाही बेटा रुक. म्हणजे ते ना मला एकदम त्यांच्या मुलीसारखं समजतात. त्यांनी ना मला याच्यामध्ये म्हणले, तिथं कस्टमर होते, गर्दी होती आणि मुलं पण होते. तर म्हणले की बेटा जा घर आराम से खाले. तर त्यांनी याच्यामध्ये गरम कच्च्या केळीची भजी, कारल्याची भजी आणि भोपळा असतो ना आपला लौकी काय ते, तर त्याची भजी, आणि जे बोलले ना परवळ वगैरे काय ते त्याची पण भजी आहे. याच्यात 4-5 प्रकारची भजी आहेत. आता मी हे घरी जाऊन खाईन.